आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संजय गायकवाडांनी MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. वाद मिटवण्यासाठी त्यांनी फाईट अग्रीमेंट केलं. 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून जलीलांसोबत वाद मिटवण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि हा करारनामा त्यांनी इम्तियाज जलीलांकडे सहीसाठी पाठवला. आता हा करारनामा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या करारनाम्यात गायकवाडांनी म्हटलंय की जलील यांनी तारीख आणि वेळ ठरवावी. या प्रकरणात दोघेही आपला पक्ष किंवा धर्म आणणार नाहीत. मित्र, नातेवाईक, समर्थक किंवा कार्यकर्त्यांना मध्ये घेणार नाहीत. लढाई ज्या जिल्ह्यात होईल ती पोलिसांच्या साक्षीनं होईल. कुणीही अस्त्र, शस्त्र, दगड किंवा इतर साहित्याचा वापर करणार नाही. लढाईत तिसरा कुणीही मध्ये येणार नाही याची दक्षता पोलिसांनी घ्यावी. दोघांचं काही बरं वाईट झालं तर जबाबदारी आमच्या दोघांची असेल असंही त्यात नमूद करण्यात आलंय. पण एवढ्यावरच थांबतील ते संजय गायकवाड कसले? या करारनाम्यात शेवटी टीप लिहित त्यांनी जलीलांना अफजल खानाची आठवण करून दिली. दगाफटका केला तर मी शिवाजीचा मावळा आहे असा या अग्रीमेंटमध्ये उल्लेख केलाय. नेमकं झालेलं काय तर शाब्दिक वाद सुरू असताना इम्तियाज जलील यांनी जाहीर सभेत जगाह भी तेरी वक्त भी तेरा और दिन भी तेरा असं वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळं गायकवाडांनी हा सगळा घाट घातला. त्यावर इम्तियाज जलील यांनी आता हा विषय माझ्यासाठी संपलाय असं म्हणत प्रतिक्रियाही दिली. मुळात असा चिथावणीखोर आणि लढाईचा करारनामा कायद्याच्या कक्षेत बसतो का आणि बसत नसल्यास गायकवाडांवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार निवास कॅन्टीनमध्ये झालेल्या राड्यानंतर आता संजय गायकवाड यांचा आणखी एक प्रताप समोर येतोय. त्यात त्यांच्यावर कारवाई न झाल्यानं गायकवाड सुसाट सुटलेत का अशी चर्चा सुरू आहे.